तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, अधिक महिना हा अतिशय पवित्र महिना आणि पुण्यदायी महिना मानला जातो। या महिन्यात देवीची पूजा, जप, दान आणि सेवा केल्याने घरात सुख समृद्धी येत असे मानले जाते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यात कुलदेवीची ओटी कशी भरावी आणि जर देवीला भरलेली ओटी किंवा ओटीचे सामान मिळाले तर त्याचे काय करावे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। मैत्रिणींनो, आपल्या घरची कुलदेवी म्हणजे आपल्या कुटुंबाचे रक्षण करते असते। अधिक महिन्यात कुलदेवीची मनापासून पूजा केली तर घरातील अडचणी कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। असे मानले जाते की कुलदेवीची ओटी भरताना काही गोष्टींचे विशेष लक्षात ठेवावे लागतात। सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा। शक्य असल्यास महिलांनी साडी परिधान करावी। त्यानंतर देवघर स्वच्छ करून देवीसमोर तुपाचा दिवा लावा। फुलांनी आणि रांगोळीने देवघर सजवा। आता ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। हळद आणि कुंकू, अक्षता, नारळ आणि फुले, सुपारी, फळे, खण किंवा साडी, ब्लाऊजचा पीस, असं मिठाई किंवा गोड पदार्थ, हे सर्व साहित्य एका सुंदर ताटात किंवा वटीत व्यवस्थित सजवून घ्या। आता देवीसमोर हात जोडून प्रार्थना करा। आई, आमच्या घरावर तुझी कृपा कायम राहू दे। घरात सुख, शांती, आरोग्य आणि भरभराट राहू दे। यानंतर देवीला हळद कुंकू वाहा, फुले अर्पण करा आणि प्रेमाने देवीची ओटी भरा। मैत्रिणींनो, ओटी भरताना मनात श्रद्धा आणि भक्ती असणे महत्त्वाचे असते। दाखवण्यासाठी किंवा इतरांशी तुलना करण्यासाठी पूजा करू नये। आता खूप जणींच्या मनात प्रश्न येतो, जर आपल्याला देवीची भरलेली ओटी किंवा ओटीचे सामान मिळाले तर त्याचे काय करावे। तर मैत्रिणींनो, देवीची ओटीचे सामान कधीही अनादराने ठेवू नये। नारळ असेल तर तो प्रसाद म्हणून वापरावा। फळे असतील तर घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून खावीत आणि साडी वगैरे ते असेल तर देवघरात ठेवावे किंवा सणाच्या दिवशी वापरावे। हळदी कुंकू शुभ मानलं जातं, त्यामुळे ते इतर महिलांनाही लावू शकतात। जर काही वस्तू वापरण्यास योग्य नसतील तर त्या वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात किंवा झाडाखाली आदराने ठेवाव्यात। मैत्रिणींनो, अधिक महिन्यात देवीची सेवा करताना काही गोष्टी टाळाव्यात। घरात वादविवाद करू नका, कोणाचाही अपमान करू नका, खोटं बोलणं टाळा आणि शक्य असल्यास रोज देवीचा नामजप करा। जय देवी दुर्गे किंवा अंबे मातेला नमः हा जप केल्याने मन शांत राहते। अधिक महिन्यात दर गुरुवारी किंवा शुक्रवारी देवीसमोर दिवा लावून ही छोटी सेवा नक्कीच करा। यामुळे घरातील नकारात्मकता कमी होत असे मानले जाते। आणि मैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा मोठी असण्यापेक्षा मनापासून असणे गरजेचे आहे। तर मैत्रिणींनो, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती आपल्या मैत्रिणींना, बहिणींना आणि परिवारासोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच एका भक्तिमय आणि उपयोगी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय माता दी, श्री स्वामी समर्थ।